नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ नवोदय स्कॉलरशिप आणि इतर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, नवोदयची परीक्षा फक्त 3 महिने राहिलेली आहे। या कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारचा अभ्यास जर करायचा असेल तर अग्निपंख क्लासेस मुरुड या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून त्यामधील प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत। त्या व्हिडिओमधील गणित आणि बुद्धिमत्तेचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून नवोदय मध्ये चांगल्या प्रकारे मार्क मिळविण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, चालू करूयात आजचा व्हिडिओ। त्यामधील पहिलं उदाहरण आहे 5 संख्यांची सरासरी 26 आहे। सरासरी म्हणजे थोडक्यात मधली संख्या। 5 संख्यांची सरासरी 26 आहे, त्यापैकी पहिली व शेवटची संख्या अनुक्रमे 16 व 36 आहे। पहिली संख्या 16 आणि एकदम शेवटची 36 आहे, तर मधल्या 3 संख्यांची सरासरी किती ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। मग 5 संख्यांची सरासरी 26 आहे, तर 5 संख्यांची बेरीज किती येईल? 5 संख्यांची बेरीज काढू आपण सुरुवातीला। 5 संख्यांची बेरीज बरोबर सरासरी गुणिले 5, सरासरी गुणिले 5। मग या ठिकाणी सरासरी किती आहे? 26 आहे। 26 गुणिले 5 बरोबर किती येणार आहे? 26 पंचे 130। तर 5 संख्यांची बेरीज किती येणार आहे? 130 येणार आहे। त्यापैकी आपल्याला माहिती आहे पहिली आणि शेवटची संख्या। मग या 2 संख्यांची बेरीज करू आपण, पहिली आणि शेवटची संख्या। 2 संख्यांची बेरीज जी पहिली आणि शेवटची दिलेली आहे ती संख्यांची बेरीज बरोबर 16 अधिक 36 या दोघांची बेरीज करायची आहे। किती येणार आहे? 6 6 12, हात चाला 1, 4 आणि 1 5, 52 येणार आहे। 5 संख्यांची बेरीज पण माहिती आहे आपल्याला 130 आहे। त्यानंतर 2 संख्यांची बेरीज पण माहिती आहे 52 आहे। मग आता राहिल्या मधल्या 3 संख्या। मधल्या 3 संख्यांची बेरीज किती येईल? मधल्या 3 संख्यांची बेरीज बरोबर 130 मधून काय करावं लागेल आपल्याला? हे 52 वजा करावे लागतील। 130 मधून 52 वजा करायचे। मग या ठिकाणी किती राहणार आहेत? 130 मधून 52 वजा केल्यानंतर 78 राहतात। मग आपल्याला विचारलेलं काय आहे? तर मधल्या 3 संख्यांची सरासरी किती? सरासरी बरोबर 3 संख्यांची बेरीज, 3 संख्यांची बेरीज भागिले आपल्याला 3 संख्यांची विचारलेली आहे म्हणून 3, 78 भागिले 3। मग 78 भागिले 3 किती येणार आहे? 3 दोन्ही 6, हात चाला 1, 3 संग 18, 26 येणार आहे। मधल्या 3 संख्यांची सरासरी किती येणार आहे? 26, पर्याय क्रमांक 3 येणार आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2 नंबरचं उदाहरण आहे, दशांश अपूर्णांकावर आधारित आहे। 12.5 वजा 2.5 भागिले 3.8 अधिक 4.2। या ठिकाणी बरोबर आपण काय करू? या दोघांची वजाबाकी करायची। 12.5 मधून 2.5 गेले, 12.5 मधून 2.5 गेले, किती राहतात? 10 राहतात। मग आता छेदस्थानी काय येणार आहे? 3.8 अधिक 4.2 या दोघांची बेरीज करायची। 8 आणि 2 10 ला 0, हात चाला 1, 5 आणि 3 8, 8.0 येणार आहे, म्हणजेच 8 येणार आहे। 10 भागिले 8, मग ह्याचं उत्तर किती येणार आहे? 10 भागिले 8, 10 भागिले 8 किती येणार आहे उत्तर? 8 1 8, किती राहिले? 2 राहिले। मग आता भाग जातोय का? जात नाही। मग या ठिकाणी दशांश चिन्ह दिल्यानंतर किती होणार आहेत? 20 होणार आहेत। 8 दोन्ही 16, परत राहतात किती? 4, मग आता होतात किती? 40, 8 पंचे 40, उत्तर किती आलेलं आहे? 1.25, 1.25, पर्याय क्रमांक 1। चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचे उदाहरण आहे 5000 रुपयावर प्रत्येक वर्षी 8% दराने व्याज देऊन कर्जमुक्त होण्यासाठी 3 वर्षानंतर किती रक्कम बँकेत भरावी लागेल? पैसे कुठून काढलेले आहेत? बँकेमधून काढलेले आहेत आणि त्याचा वार्षिक व्याज दर आहे, मंथली नाही। महिन्याला जर 8% असतील तर भरपूर पैसे लवकरच दुप्पट होऊन जातात। त्याच्यामुळे हे वार्षिक व्याज दर आहे 8%, वर्षाला 8% आहेत आणि 3 वर्षाच्या नंतर बँकेमध्ये पैसे भरायला जायचे आहेत। मुद्दल घेतलेला आहे बँकेतून 5000 रुपये, किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी।
या ठिकाणी मुद्दल किती आहे? बरोबर 5,000. दर किती आहे? 8%. मुदत म्हणजे वर्ष, किती वर्ष, किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. मग या ठिकाणी 5,000 रुपये 8% दराने 3 वर्षासाठी जर आपण बँकेतून घेतले तर त्याला किती व्याज द्यावं लागेल 3 वर्षामध्ये? त्याच्यासाठी सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. या ठिकाणी मुद्दल आहे 5,000 रुपये, दर आहे 8% आणि काळ आहे 3 वर्ष भागिले 100. चला या ठिकाणी बघा, खालचे 2 शून्य कॅन्सल, हे वरचे 2 शून्य कॅन्सल. मग काय राहिलं? 50 गुणिले 8 गुणिले 3. 50 गुणिले 8 त्रिक 24. या ठिकाणी किती येणार आहे? सरळ व्याज 24 शून्य शून्य, 24 पंचे 120, 1200 रुपये येणार आहे. सरळ व्याज किती येणार आहे 3 वर्षाचं? त्या 5,000 रुपयावर 1200 रुपये येणार आहे. मग बँकेत 1200 रुपये घेऊन जर गेलं तर साहेब घेतील का? घेणार नाहीत. कारण काय म्हणतं इथं, 3 वर्षानंतर किती रक्कम बँकेत भरावी लागेल. फक्त व्याजच नाही भरायचं तर पूर्ण घेतलेलं मुद्दल सुद्धा भरायचं आहे. म्हणजे टोटल रास भरायची आहे आपल्याला. हे मुद्दल अधिक व्याज. मग मुद्दल किती आहे? 5,000 रुपये आणि व्याज किती आहे? 1200 रुपये. दोन्ही मिळून किती होतात? 6,200 रुपये. 6,200 रुपये घ्यायचे आणि बँकेमध्ये जाऊन भरायचे. साहेब खुशीनं घेतात. 3 वर्षानंतर तुम्ही कर्जमुक्त होणार. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 नंबरचं उदाहरण आहे. सर्वात लहान 5 अंकी संख्येच्या निमपटीतून सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची दुप्पट वजा केल्यास उत्तर काय येणार आहे? मग आपल्याला माहिती पाहिजे सर्वात लहान 1 अंकी संख्या 1 आहे, सर्वात लहान 2 अंकी संख्या 10 आहे, सर्वात लहान 3 अंकी संख्या 100 आहे, सर्वात लहान 4 अंकी संख्या 1000 आहे, सर्वात लहान 5 अंकी संख्या 10,000 आहे, सर्वात मोठी 1 अंकी संख्या 9 आहे, 2 अंकी मोठी संख्या 99 आहे, 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आहे. या सर्व गोष्टी माहिती असतील तर हे उदाहरण सोडवायला जास्त वेळ लागणार नाही. मग सर्वात लहान 5 अंकी संख्या, सर्वात लहान 5 अंकी संख्या किती आहे? 10,000. त्याच्या निमपटीतून या 10,000ची निमपट करायची. निमपट म्हणजे निम्मी संख्या करायची. किती येणार आहे? 5,000 येणार आहे. 10,000चे निमपट 5,000 येणार आहे. मग आता सर्वात मोठी 3 अंकी संख्या, सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती येणार आहे? 999. सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येची दुप्पट करायची. दुप्पट म्हणजे 2 न गुणायचं या ठिकाणी. मग 2 न गुणल्यानंतर किती येणार आहे? 92 18 हातचाला 1, 92 18 ने 1 19 हातचाला 1, 92 18 ने 1 19. या ठिकाणी 999च्या दुप्पट किती येणार आहे? 1998 येणार आहे. यांची वजाबाकी केल्यास उत्तर काय येईल? या ठिकाणी या दोघाची वजाबाकी करायची आहे. या दोघाची वजाबाकी करायची आहे. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हातचाला 1. 10 मधून 10 गेले, 0, हातचाला 1. 10 मधून परत हे 9 ने 1 10 गेले, 0, हातचाला 1. 5 मधून हे 1 आणि 1 2 गेले, किती राहिले? 3 राहिले. मग या ठिकाणी उत्तर किती आलेलं आहे? 3002. पर्याय क्रमांक 4 आलेला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 5 नंबरचं उदाहरण आहे. 40% तोटा सोसून एक बैल 7,200 रुपयास विकला तर त्या बैलाची खरेदीची किंमत किती होती? या ठिकाणी 40% तोटा सहन करून त्या शेतकऱ्यानं कितीला विकलेला आहे? 7,200 रुपयाला विकलेला आहे. तर तो बैल त्यानं कितीला खरेदी केला होता? या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. आणि हे काय दिसतंय तुम्हाला माहिती आहे? हे आपल्या भारताचं चलन रुपया 10,080 रुपये, 15,000 रुपये, 12,000 रुपये, 4,320 रुपये, अशा प्रकारे त्या बैलाची खरेदी किंमत आहे. दिलेले 4 पर्याय. मग या ठिकाणी आपल्याला 40% तोटा, मग 100 मधून 40% तोटा वजा केल्यानंतर किती राहतात? 60% राहतात. मग 60% म्हणजे हे एवढी किंमत आहे. 60%ला
60%ला 7,200 रुपये. तर मग मूळ किंमत विचारली आपल्याला, खरेदी किंमत विचारली, तर 100%ला किती रुपये येतील? x रुपये येतील. मग x बरोबर या ठिकाणी तिरकस गुणाकार करायचा, 100 गुणुले 7,200 भागिले x च्या समोरील संख्या 60 बरोबरच्या खाली बरोबर. या ठिकाणी 20 चा पाडा म्हणायचा, 20 पाची 100, 20 त्रिक 60. मग आता 3 ने ह्याला भाग द्यायचा, 3 1 3, 3 दोन्ही 6, 1 उरला, 3 चोक 12, हे 2 शून्य जशाला तसे, 5 गुणुले 2,400 किती होतात? हे गुणाकार केला की बरोबर बैलाची खरेदी किंमत निघते. 5 शून्य 0, 5 शून्य 0, 5 चोक 20, हातचे आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12. बैलाची खरेदी किंमत 12,000 रुपये होती. 12,000 रुपयाचा बैल त्या शेतकऱ्याने 40% तोटा सहन करून फक्त 7,200 रुपयाला विकलेला आहे. मग या ठिकाणी खरेदी किंमत विचारलेली आहे 12,000 रुपये. पर्याय क्रमांक 3. चला तर विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. जर आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळ आभारी.